हॅलो, मी प्राजक्ता. स्वागत. तर आता आपण आलेलो. हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. स्वागत करते तुमचे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आहोत राजस्थानमध्ये. राजस्थान एक्सप्लोर करत आहोत आणि राजस्थानमधील जयपूर या सिटीमध्ये आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं जयपूरमधील काही प्लेसेस आपण एक्सप्लोर केले आणि आजचा दुसरा दिवस आहे. तर राजस्थानमधील जयपूर सिटी फक्त आपल्याला जर पाहायची असेल ना तर 2 दिवस लागतात आणि आजचा आमचा दुसरा दिवस आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्लेसेस दाखवले आणि आता आज आपण जयपूरमधील बिर्ला टेम्पल, हातीगाव असे प्लेसेस पाहणार आहोत. तर आता आम्ही सकाळचे 9 वाजलेले आहेत. ब्रेकफास्ट वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहोत बिर्ला टेम्पल पाहायला. म्हणजेच बिर्ला मंदिर, त्यालाच लक्ष्मी विष्णू नारायण मंदिर म्हटलं जातं. तर ते पाहण्यासाठीच निघालेलो आहोत. खरं तर राजस्थान ट्रिप आमची डिसेंबरमध्येच आम्ही केलेली आहे आणि या व्हिडिओंना खूप उशीर झाला आहे. कारण की काय झालं, मी लॅपटॉपमध्ये व्हिडिओ एडिट करते आणि लॅपटॉपला काही इश्यू आल्यामुळे मला काही लॅपटॉपमध्ये व्हिडिओ एडिट करता आले नाही आणि मोबाईलमध्ये पण खूप स्टोरेज झालं होतं, त्यामुळे मोबाईलमध्ये पण मी काही एडिट करू शकले नाही. त्यामुळे आता लॅपटॉपचा जो काही इश्यू होता तो सॉल्व झाला आणि आता इथून पुढचे व्हिडिओ मी कंटिन्यू अपलोड करत जाईल. तर जस्ट आता आपण आलेलो आहोत बिर्ला टेम्पलकडे आणि इथे एंट्री गेट आहे हा. इथून आता आपल्याला वर जायचं आहे. वरती गेल्यानंतर दाखवते तुम्हाला. बिर्ला मंदिराच्या चारही बाजूला खरंच खूप सुंदर असं गार्डन तर बनवलेलं आहे, पण इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई दिली आहे. का आहे माहीत नाही, पण इथे असा रूलच आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सेंटरलाच आल्या आल्या भगवान शंकराच्या मूर्तीचं छान असं दर्शन होतं. संगमरवरी मूर्ती आहे ही. आणि मग पुढे आल्यानंतर हे आहे बिर्ला मंदिर, म्हणजेच लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे. आणि खूप सुंदर असं संगमरवरी मंदिर आहे. आणि आतमध्ये काही व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, पण मी छोटे छोटे क्लिप्स काढलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या भिंतींवर छोटं छोटं कोरीव काम केलेलं तो मला दिसतंय. तर हे देवदेवतांच्या मूर्ती आहेत आणि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देवीची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या मागे एक मोठा असा ओम आहे, तुम्हाला इथे दिसतोय. तर छोटीशीच क्लिप काढलेली आहे मी. आणि या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठा साजरा केला जातो, त्यामुळे यावेळेस खूप गर्दी असते या मंदिरामध्ये. आतमध्ये आल्यानंतर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटलं आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराची वेळ सकाळी 6:30 ते 12पर्यंत असते आणि इव्हिनिंगला 3 ते 8:30पर्यंत ओपन असतं. म्हणजे तर तुम्ही कोणी इथे जाणार असाल तर ही वेळ पाहूनच मंदिरात तुम्ही जाऊ शकता. आणि बाहेरून असं खूप सुंदर असं नाजूक कोरीव काम केलेलं आहे मंदिरात. तर हे मंदिर जे आहे तर ते मोती डोंगरी या टेकडीवर आहे बांधलेलं आणि हे जयपूरच्या टिळकनगर परिसरात आहे. आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे तर ते रामानुजदास आणि घनश्यामजी बिर्लांनी 1988मध्ये बांधले, म्हणूनच या मंदिराला बिर्ला मंदिर असं म्हणतात. तर ही माहिती विकिपीडियावरूनच मी घेऊन तुम्हाला थोडीशी दिलेली आहे. तर आता हे इथे बिर्ला मंदिर आपण पाहिलं, छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे बाजूलाच एक्झिबिशन चालू होतं. तर इथे बरेच राज्यांमधून, म्हणजे बरेच जे लोक आहेत प्रत्येक राज्यामधले, तर त्यांनी इथे स्टॉल लावलेले होते. तर ते पाहायला मी इथे आलेलो आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आपलं पण महाराष्ट्राचं नाव इथे आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया.
त्यानंतर आपण एक अशा ठिकाणी जाणार आहोत तिथे आपल्याला हत्तींचं गाव पाहायला मिळणार आहे. आता हे हातीगाव कसं आहे काय आहे तिथे जाऊनच आपण पाहूया चला. तर तुम्ही इथे पाहू शकता समोर आपण आत्ता आलेलो आहोत हातीगाव पाहायला. तर जयपूरमध्ये हातीगाव खूप फेमस आहे कारण हे भारतातील पहिले आणि जगातील तिसरे हातीगाव आहे. त्यामुळे जेव्हा राजस्थानमध्ये म्हणजे ऑक्टोबर टू मार्च या दरम्यान या कालावधीमध्ये राजस्थान फिरण्यास एक चांगलं वातावरण असतं, त्या दरम्यान हातीगाव पाहायला पण इथे म्हणजे जेव्हा जेव्हा राजस्थानमध्ये पर्यटन व्हिजिट करतात त्यावेळेस हातीगावमध्ये पण तुम्हाला खूप गर्दी पाहायला मिळेल. तर आताही इथे खूप गर्दी आहे. म्हणजे इथे आतमध्ये आल्यानंतर हातीगाव फिरण्यासाठी हातीची सफर असते, हातीवर बसून ते पूर्ण फिरवलं जातं. तर हातीवर बसण्यासाठी पण इथे लाईनमध्ये उभे आहेत लोक आणि आम्ही पण लाईनमध्येच उभे आहोत. आणि इथे बाकीचे जे लोक आहेत ते हातीला खाऊ घालतात. इथे तुम्ही पाहू शकता लहान लहान मुलं पण हातीच्या सोंडेला खाऊ देतात आणि हाती खातोय. तर आता आमचा पण नंबर आलेला आहे हातीवर बसण्यासाठी, म्हणून आम्ही इथे हे असे स्टँड बनवलेले आहेत मोठे, त्यावर चढून मग आपण इथे हातीवर बसू शकतो. आणि बाकीचे पण हत्ती ते त्यांनी असे उभे केलेले आहेत लाईनमध्ये. तर खूपच गर्दी असते इथे या दरम्यान. तर आता आम्ही बसलेलो आहोत हत्तीवर आणि हत्तीवर बसून आपण संपूर्ण फिरणार आहोत. या गावात 100 हत्ती आणि त्यांचे माहूत म्हणजेच हत्तींचे जे केअरटेकर करणारे लोक असतात ते, आणि सोबतच त्यांची फॅमिली पण इथे राहतात. आणि इथे हत्तींना आंघोळ वगैरे करण्यासाठी पण इथे तुम्ही पाहू शकता समोर कृत्रिम तलाव बनवलेला आहे. तर या तलावामध्ये हत्तींना आंघोळ घातली जाते, त्यांची व्यवस्थित अशी देखभाल केली जाते आणि खूप चांगलं असं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तर या हातीगावचं आपल्याला जर पाहायला जायचं असेल तर याचं तिकीट चार्जेस आपले भारतीय लोकांसाठी 100 रुपये आणि फॉरेनरसाठी 350 रुपये एवढा आहे. हॅलो केलं का? हॅलो करते बघ, हॅलो करते असं नमस्ते कर हातीला, हातीला नमस्ते कर. नमस्ते नमस्ते हे बघ नमस्ते करते. हा चिप्स घ्यायचं. नमस्ते नमस्ते करते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.